आज पडत होता खूप सारा पाऊस. म्हटलं चला आज बनवूया पालकपुरी. आणि मी बाजारातून पालकची जुडी आणली होती. ती स्वच्छ निवडून घेतली, धुवून घेतली, थोडीशी कोथिंबीर पण घेतली, सगळं निथळून घेतलं आणि एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम झालं आणि त्याच्यात सगळा पालक टाकला. कोथिंबीर टाकायची नाही, ओन्ली पालक वाफवून घ्यायचा. आणि साईड बाय साईड म्हटलं चला आज थोडं मंचुरियन पण करूयात, कारण की वातावरण एवढं छान झालं होतं ना, असं वाटत होतं मस्त गरम गरम आणि चटपटीत काहीतरी खावं. सो इथे गाजर पण मी छान किसून घेतलं होतं आणि त्यानंतर मिरची घ्यायची आहे आणि वाफवलेला सगळा पालक त्यात घालायचा आहे आणि मग वरतून कोथिंबीर टाकून पूर्ण असं आपण मिक्सरला लावून दळून घ्यायचं आहे आणि छान अशी पेस्ट करायची, एकदम ग्रेव्हीसारखी जशी असते ना तशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि माझं पेस्ट झाली होती आणि त्यानंतर मी त्या एका बाउलमध्ये सगळं काढून घेतलं. आणि तुम्ही साईडला बघू शकता, साईडला मी मंचुरियनचं पण सगळं किसून वगैरे ठेवलं होतं. आणि हां, मिक्सरला जेवढं पण लागलेलं असेल ना पालकचं ग्रेव्ही वगैरे, तर ती सगळी पाणी टाकून विसळून सगळी कणिक मळतानाच ॲड करायची, जेणेकरून ती वाया पण जात नाही आणि अजून चव छान लागते त्याची. आणि थोडंसं मीठ ॲड करून आणि आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ ॲड केलं होतं. छान कणिक मळून घ्यायची, जराशी घट्टसर मळून घ्यायची आणि नंतर लास्टला तेल लावून छान त्याला मऊसर करून घ्यायचं आहे. आणि इथे मी कणिक मळून घेतली होती व्यवस्थित आणि मी मैदा इथे यूज केलेला नाही आहे, फक्त गव्हाचंच पीठ यूज केलं होतं. आणि थोडंसं माझ्याकडनं पाणी जास्त झालं होतं, सो मी परत पीठ ॲड केलं त्याच्यात आणि थोडंसं तेल ॲड करून पुन्हा छान मळून घेतलं आणि मग छान पुऱ्या लाटल्या होत्या. इतक्या खुसखुशीत झाल्या होत्या. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.